तर भरपूर वेळा आपल्याला लहान मुलांना दूध चपाती आणि हे चपाती दूध चपाती भाजी आणि चपाती खाऊन खाऊन मुलं कंटाळलेले असतात आणि पराठे खाऊन कंटाळलेले असतात, कारण आपण खूप सारे पराठे आणि सारखे सारखे बनवत असतो. तर नको नको बोलतात. तर बाळाचा मूड असतो काहीतरी खाण्याचा आणि हे नको ते नको, आणि फ्रूट्स पण कधी कधी नाही बोलतात सरळ सरळ लहान मुलं. तेव्हा असा मस्त तूप टाकून चपातीचा रोल बनवून द्यायचा, खूप छान आणि टेस्टी. कुठलंच बाळ नाही म्हणत नाही. अगदी मोठ्या माणसांना जरी हा रोल बनवून दिला तरी तो आवडीनं खाण्यासारखा आहे. चपाती घ्यायची, अर्धी घ्यायची का एक घ्यायची ते तुम्ही ठरवायचं. समोरची व्यक्ती किती खाणार आहे. अगदी लहान बाळ, माझे लहान बाळ आहे त्यामुळे मी अर्धी चपाती घेत आहे. त्यामध्ये गरम केलेलं तूप खूप सारं स्प्रेड करत आहे आणि नंतर मग साखर टाकत आहे. गरम केलेलं जर तूप असेल तर त्यामध्ये साखर ही दबून बसती आणि विरघळली जाती किंवा चिकटून बसती म्हणतात. आणि वरून मी थोडीशी वेलची पूड टाकत आहे. वेलची पूड जर तुम्ही टाकत असाल तर अतिउत्तम आहे. बाळाच्या शरीरासाठी अतिउत्तम आहे. वेलचीनं शरीर थंड पडतं आणि सुगंधही असतो, त्यामध्ये खूप छान अशी हेल्दी असतो. तर मग तुम्ही असा रोल बनवून खा. स्वच्छ राहा, मस्त राहा. चला तर मग बाय.